नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सई धावत धावत आता येते आणि म्हणते की मुक्ताई पप्पा, आपला आदिदादा आलाय ना? कुठे आपला आदिदादा? आदिदादा तू कुठे आहेस? असं म्हणून ती इकडे तिकडे बघते आणि आदित्यला हाका मारत असते. त्याच वेळेला मग आता इथे इंद्रा म्हणते की अगं काय अशी तू? तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो अगं सई बेटा धीर धर. काय ना आदिदादा येणार आहे. आता आलेला नाही आहे आदिदादा माझ्यासोबत, परंतु आदिदादा नक्कीच येणार आहे. लवकरच आदिदादा आपल्या घरी येणार आहे. आणि हे बघ, आपण सगळे त्याचीच तर तयारी करतोय ना? सगळेजण आदित्य दादाच्या तयारीमध्येच आहोत. असं आता मुक्ता तिला बोलत असते. त्यावेळेला आपली सईमाऊ ही मुक्ताकडे बघतच राहिलेली असते. त्यानंतर मग आता इंद्रा ही हसत असते आणि म्हणते की खरंच किती आनंद झालाय बघ पुरीला. आणि त्याच वेळेला सई म्हणते की मुक्ता ये, मी तुला दाखवते मी आदिदादाच्या तयारीसाठी काय काय केलेलं आहे ते. अगं मी आदिदादासाठी ना गिफ्ट आणलं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की वाव, खरंच मस्त. त्याच वेळेला मग आता इथे सईमाऊ म्हणते की अगं आदिदादा येणार आहे ना, आणि म्हणून त्या आनंदामध्ये मी आणि लकी काकाने जाऊन त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन आलो आहे. आणि बघ किती छान आहे ते गिफ्ट, पण मी आता दाखवणार नाही आहे. असं म्हणून आता मुक्ताकडे ती पुन्हा ते देते. आणि नंतर मुक्ता म्हणते की खरंच खूप छान, आणि टेबलवर ठेवून देते. नंतर ती म्हणते की तुला माहिती आहे आदिदादासाठी आम्ही काय आणलं आहे ते. आणि मग ती तिला बाटली दाखवते आणि ती कोल्ड्रिंकची बाटली असते. मग सईमाऊ म्हणते की अगं आदिदादासाठी कोल्ड्रिंक आणलं आहे मी, लकी काकाने आणलं आहे हे. अगं आदिदादाला कोल्ड्रिंक खूप आवडतं ना, म्हणून त्याच्यासाठी त्याचं फेवरेट कोल्ड्रिंक आणलं आहे आम्ही. तेव्हा मुक्ता आता तिच्या गालावरून हात फिरवते आणि सईचं कौतुक करते. मग आता इथे आदित्य हा येणार म्हणून खूप आनंद झालेला असतो सगळ्यांना. त्यावेळेला सागर येतो आणि म्हणतो की अरे वा, म्हणजे आदित्यदादा येणार आहे म्हणून छान प्लॅनिंग केलं आहेस तू सईमाऊ, परंतु आदिदादाला कोल्ड्रिंक देणार त्या बहाण्याने तू पण स्वतः कोल्ड्रिंक पिणार आहेस, हो की नाही? त्यावेळेला मग ती म्हणते की हो पप्पा, मी कोल्ड्रिंक नाही पिणार, हे कोल्ड्रिंक ना मी दादाला देणार आणि मी माझ्या मुक्ताईच्या हातचं चॉकलेट मिल्कशेक पिणार, हो की नाही मुक्ताई? त्याच वेळेला आता स्वाती आणि इंद्रा दोघी एकमेकींकडे बघून हसत असतात आणि आपली सईमाऊ कशी सगळ्यांना मस्का लावते ते म्हणत असतात. तेव्हा आता मुक्ता म्हणते की हो, चॉकलेट मिल्कशेक बनवणार नाही, तुझ्यासाठी मी ऑलरेडी बनवून ठेवले फ्रीजमध्ये आहे. आणि हो मम्मी, जरा ते मिल्कशेक काढून ठेवाल का तुम्ही? म्हणजे सई नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर ते पिऊन घ्यायचं आहे हां. तेव्हा मग मुक्ता म्हणते की ठीक आहे ते पिऊन घे. तेव्हा मग इंद्रा म्हणते की स्वाती अगं ते काढून ठेवतेस का जरा? तेव्हा स्वाती मग ते मिल्कशेक काढून ठेवण्यासाठी जाते. आणि मग आता मुक्ता म्हणते की मग ते मिल्कशेक तू पिऊन घे, आणि आदिदादा येणार म्हणून आपल्याला खूप तयारी करायची आहे ना, मी जरा फ्रेश होऊन येते, असं म्हणून ती आतमध्ये जाते. त्याच वेळेला आता स्वाती ही ते मिल्कशेक काढून ठेवण्यासाठी जाते आणि आपली छोटूशी सईमाऊ हे पुन्हा गिफ्ट वरून बघत असते की ते कसं दिसत आहे. आणि इथे सागर हे ते कोल्ड्रिंक ठेवण्यासाठी म्हणून आतमध्ये जात असतो. परंतु जेव्हा आता तिथून मुक्ता ही आतमध्ये रूममध्ये चाललेली असते, तेव्हा मात्र सागरच्या डोक्यामध्ये आता प्लॅनिंग व्हायला सुरुवात होते. आणि तो आता एक भयंकर प्लॅनिंग करतो. तिथे इंद्रा आणि स्वातीचं लक्ष नसतं, त्या आपापल्या जेवणामध्ये गुंतलेल्या असतात. आणि म्हणून आता सागर म्हणतो की आत्ता मी मुक्ताची मजा घेतो. म्हणून आता सागर हा त्याच्या फ्रीजमध्ये ते कोल्ड्रिंक पुन्हा ठेवण्यासाठी म्हणून जातो. आणि त्याच्या मनामध्ये अगदी काहीतरी शैतानासारखं चाललेलं असतं, कारण त्याच्या चेहऱ्यावरूनच ते सगळं दिसत असतं. सागर आता गपचूप जातो आणि ते कोल्ड्रिंक फ्रीजमध्ये ठेवतो. आणि हे सगळं आता इथे कोणाचंही लक्ष नसतं. इंद्रा आणि स्वाती दोघेही आपल्या आपल्या छोट्याशा सईमाऊबरोबर गप्पा मारत असतात आणि सईमाऊ चॉकलेट मिल्कशेक पित असते. तेवढ्यातच आता सागर येतो आणि सागर हा पुन्हा तिथे बसतो आणि स्वतःच्या बॅगमधून लॅपटॉप काढतो आणि लॅपटॉप काढून तो लॅपटॉपमध्ये मुद्दामच काम करत आहे असं दाखवत असतो. तेवढ्यातच आता मुक्ता ही बॅग वगैरे ठेवून फ्रेश होऊन बाहेर आलेली असते. मग आता सागर तिला म्हणतो की मुक्ता जरा ऐकता का? तेव्हा मुक्ता म्हणते की बोला सागर, काय झालं आहे? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काय झालं, काही काम होतं का? सागर म्हणतो की एक काम कराल का, मला जरा कोल्ड्रिंक द्याल का ते? तेव्हा मग सईमाऊ म्हणते की पप्पा, पण मी तर ते कोल्ड्रिंक आदिदादासाठी आणलं होतं. तेव्हा मग सागर म्हणतो की आदिदादासाठी आपण दुसरं नवीन कोल्ड्रिंक आणूया, काळजी करू नकोस. तेव्हा मग मुक्ता देखील सईमाऊला म्हणते की हो, आदिदादासाठी आपण नवीन आणूया आणि मग पप्पासाठी आपण हे देऊया. आणि ती म्हणते की तुला माहिती आहे का सईमाऊ, आदिदादासाठी हे कोल्ड्रिंक पण आहे, त्याशिवाय तो येणार त्या दिवशी आपण केक देखील बनवायचा आहे हा. हे ऐकून सईमाऊ खुश होते. आणि स्वाती म्हणते की अरे वा, खरंच दादा येणार आहे म्हणून खूप मजा येणार आहे एका मुलीला. केक काय, कोल्ड्रिंक काय, सगळं काही मस्त, आणि त्याच्याचबरोबर आमची देखील मजा होणार आहे, असं स्वाती म्हणते. त्यावेळेला आता मुक्ता जाते आणि कोल्ड्रिंक आणून सागरजवळ ठेवते. त्याच वेळेला आता इथे सागर म्हणतो की मुक्ता, जरा प्लीज मला खोलून द्याल का हो?
असं म्हटल्यावर आता सागर तिला मुद्दामच ती बाटली खोलण्यासाठी सांगतो आणि त्याच वेळेला इथे मात्र फार मोठी गंमत झालेली असते. जसं मुक्ता त्या बाटलीचं झाकण उघडतं तसंच जो काही त्या सोड्याचा जो काही फेस असतो तो सगळा फेस आता त्या कोल्ड्रिंकचा मुक्ताच्या अंगावर उडतो आणि तो फेस पूर्णपणे मुक्ताच्या अंगावर, केसांवर, त्याचप्रमाणे साडीवर देखील उडालेला असतो. आणि सागरला हेच सगळं हवं असतं. हेच मस्ती करण्यासाठी त्याने मुद्दामच मुक्ताकडून हे सगळं करवून घेतलेलं असतं. आता मुक्ताच्या अंगावर पूर्ण फेस उडतो आणि तोंडावर वगैरे सगळीकडे. आता मुक्ता म्हणते की अरे बापरे, हे काय झालं? त्याच वेळेला आता सागर हा जोरजोरात हसत असतो आणि म्हणतो की मुक्ता बघा तुमची अवस्था काय झाली आहे ते. त्याच वेळेला इंद्रा, स्वाती आणि सई धावत धावत येतात आणि म्हणतात की अरे बापरे, हे काय झालं मुक्ताई? आणि सगळेजण तिच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला सागर हा हसत असतो आणि ते पाहून मुक्ताला खूपच राग येतो. आता इथे इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, काय झालं काय रे? हे काय केलंस तू? स्वाती देखील तिच्यावर आता हसत असते आणि मग आता मुक्ता म्हणते की सागर, अहो काय करता काय तुम्ही हे? खरंच अरे तुम्ही असं काय केलं? तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, मजा आली ना? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की मला माहीत होतं, म्हणूनच मुद्दाम तुम्ही मला हे उघडायला सांगितलं. सागर, आधी ऑलरेडी किती काम आहे, त्यात आणखी एक हे. खरंच तुम्ही पण ना आता मला साडी चेंज करायला पाहिजे, असं म्हणून ती वैतागून आतमध्ये निघून जाते. आता सागर मात्र खूप हसत असतो आणि स्वाती देखील. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की सागऱ्या, काय रे नसती कामा लावून ठेवतोस तिला तू? थांब आता जा, पहिले बघ ती चिरली आहे तुझ्यावर, जाऊन सॉरी म्हण तिला आता. तेव्हा मग सागर म्हणतो की हो हो, सॉरी तर म्हणायला गेलंच पाहिजे. आणि मग सागर तिच्या मागे मागे धावतो. इथे इंद्रा, सई सगळेजणच हसत असतात आणि मुक्ता आता बाथरूममध्ये येते आणि तिच्या ज्या पदरावर जो फेस उडालेला असतो कोल्ड्रिंकचा तो ती पाण्याने घेऊन घेऊन साफ करत असते आणि म्हणते की काय सागर, पण खरंच त्यांना ना कळतच नाही, इतकी घाई आहे त्याच्यामध्ये साडी पूर्णपणे माझी खराब करून टाकली. तेवढ्यातच आता सागर तिकडे येतो आणि जो वर शॉवरचा जो काही कॉक असतो, तो शॉवरचा जो पाण्याचा नळ असतो तो चालू करतो आणि त्याच वेळेला आता शॉवर चालू केल्यामुळे मुक्ता आता पूर्णपणे भिजायला लागते. आता सागर हे पाणी चालू करतो म्हणून मुक्ता म्हणते की सागर, अहो काय केलं काय तुम्ही हे? आणि ती आता पूर्णपणे तिथे भिजत असते आणि ते पाणी गार असल्यामुळे तिला थंडी देखील वाजत असते. आता मुक्ता ही सागरकडे बघायला लागते आणि ती जाऊन पुन्हा तो कॉक बंद करत असते. परंतु सागर हा आता इथे मुक्ताचा हात धरत असतो. मुक्ता म्हणते की सागर, अहो काय चाललंय काय? परंतु सागर मात्र काहीच ऐकायला तयार नसतो. मुक्ता आता त्या शॉवरच्या पानाखाली भिजत असते. काय करावे तिला काहीच कळत नाही. सागरने मात्र तिचा हात आता धरून ठेवलेला असतो. काही झालं तरी शॉवर बंद करायचा नाही असं सागरने तिला खुणावलेलं असतं. म्हणूनच आता मुक्ता त्या शॉवरच्या पाण्याखालून पटकन थंड वाजल्यामुळे बाजूला जाते आणि बाजूला गेल्यामुळे आता सागर हा तिच्याकडे बघतच राहतो आणि पुन्हा एकदा मुक्ताला त्या पाण्याच्या जवळ तो खेचतो आणि ते पाहून मुक्ता आता हसायला लागते आणि म्हणते की सागर, तुमचं हे चाललंय तरी काय? आणि तिला आता खूप हसायला येत असतं. सागरचे असे काही ते अंदाज पाहून मुक्ताला मात्र खूपच अगदी वेगळं वाटलेलं असतं. सागरचं हे काय चाललंय हे काहीच तिला कळायला मार्ग नसतो. परंतु ती तिथल्या तिथे गप्प आता उभी असते आणि सागरकडे बघत असते आणि मुक्ता आता त्या पाण्याने चिंब न्हाऊन निघत असते. आता सागर देखील त्या पाण्यामध्ये भिजण्यासाठी मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताला जवळ घेत तिच्या कमरेवर हात ठेवत दोघंही आता त्या शॉवरच्या पाण्याखाली भिजत असतात. मुक्ता, सागर एकमेकांकडे आता बघत राहिलेले असतात आणि त्यांच्यामध्ये आता शॉवरच्या पाण्याखाली छान असा नजरानजर होत त्यांचा रोमांच होत असतो. आता दोघं एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. आता सागर हा मुक्ताकडे बघत असतो आणि मुक्ता ही त्याच्याकडे बघून हसत असते. दोघं एकमेकांच्या अगदी जवळ असतात आणि सागर बऱ्याच दिवसांपासून जी इच्छा व्यक्त करत असतो, फायनली आज सागरची ती इच्छा पूर्ण होत असते. सागर आणि मुक्ता हे दोघेही आधी एकमेकांच्या अगदी जवळ असतात आणि हे पाहून मुक्ता म्हणते की सागर, हे तुम्ही काय करताय काय? त्याच वेळेला आता सागर म्हणतो, हे मुक्ता थांबा, मला बरेच दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, परंतु ते सांगण्याची मला मोकाच मिळत नव्हता. थांबा मी सांगतो. असं आता इथे सागर मुक्ताला सांगतो आणि जवळ घेत असतो. तिच्या जवळ जाऊन तिला किस करणार असतो. तेवढ्यातच बाहेरून सईमाऊ आवाज देते की मुक्ताई, मुक्ताई काय करते तू? तेवढ्यातच आता सागर आणि मुक्ता येऊन दरवाजा उघडतात. सईमाऊ विचारते की अरे हे काय झालं पप्पा? अरे तुम्ही दोघं भिजलात कसे काय? इतके भिजलाय तुम्ही दोघं? सागर सांगतो की अगं सईमाऊ, काय ना मगाशी मी मुक्ताईला तिथे फेसने भिजवलं ना, म्हणून आता मुक्ताईने इथे मला भिजवलं आणि मग काय मी पण त्यांच्या अंगावर पाणी टाकलं. तेव्हा ती म्हणते की तुम्ही ना दोघं जण खूप खोडी करता, खूप मस्ती करत असता बाबा, असं म्हणून आता तिथे मुक्ता म्हणते की थांबा सागर, तुम्ही आता इथून पहिले बाहेर व्हा, असं म्हणून आता इथे सई ही आपल्या सागरला म्हणते की म्हणजेच पप्पाला म्हणते की पप्पा तुम्ही पण बाहेर या.
आता मुक्ता ही त्याला तिथून बाथरूमच्या बाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेते. नंतर मग सागर तिथेच उभा असतो आणि मग सई म्हणते की "पप्पा, खरंच तुम्ही दोघं पण ना लहान आहात अगदी. एकदा आता आदिदादा येणार आहे, मी तर त्याला सांगणार आहे बाबा, की अगोदर ना आपल्या अगोदर या 2 घरात जी मस्तीखोर मुलं आहेत ना, त्यांना सुधरव तू." असं म्हटल्यावर आता सई असं म्हणत-म्हणत निघून जाते आणि सागर हा तिच्याकडे बघून हसत असतो आणि खूपच खुश होत असतो. फायनली त्याच्या मनातल्या इच्छा सगळ्या आता पूर्ण होत असतात आणि इथे सागर म्हणत असतो की "खरंच बोलली सई. आता माझा आदित्य पण येणार आणि आमचं सगळं कुटुंब एकत्र येणार आहे. आम्ही सगळेच खूप आनंदात असणार आहोत आणि हे हे सगळं केवळ मुक्तामुळे शक्य झालंय." असं तो आता हसतच म्हणत असतो आणि त्यानंतर पुन्हा बदमाशसारखा मुक्ताला आवाज देतो आणि म्हणतो की "मुक्ता, अहो दरवाजा उघडा ना, सई गेली आहे." तेव्हा मग मुक्ता म्हणते की "गपचूप बसा तुम्ही." आणि ती त्याला ओरडते. तर इथे आदित्य हा रात्रीचा झोपलेला असतो आणि त्याची गाढ झोप लागलेली असताना सावनी ही त्याच्या बाजूला बसलेली असते आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि म्हणते की "आदी बेटा, आता तुझं तुझ्या मम्मावर खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे की माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. परंतु आता थोड्याच दिवसांमध्ये तू तुझ्या पप्पाकडे जाशील. तुझ्या सावनी मम्माला सोडून तू कायमचं तिकडे जाणार आहेस. खरंच मला या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय खरं तर. त्रास होतो या सगळ्याचा. तू माझ्यासाठी सगळं काही होता. हो, मी तुझ्यावर ओरडायचे, तुझ्यावर चिडायचे, परंतु माझं तुझ्यावर तितकंच प्रेम होतं. तितकीच तुझी काळजी वाटायची मला आणि तुला हवं ते मी सगळं तुझ्यासाठी केलं. तुझे सगळे काही हट्ट, सगळे लाड पुरवलेत मी आणि यावेळेला तू मला आता सोडून जाणार आहेस, या सगळ्याचं दुःखही मला पचवणं खरंच खूप कठीण जातंय, की कशी जगणार आहे तुझ्या जीवात. आधी बेटा, तू तर तिकडे जाशील, तू त्या सगळ्या लोकांमध्ये रमशील, तुला तुझी मम्माची आठवणी येणार आहे की नाही, परंतु आधी बेटा, मी मात्र इथे एकटी पडणार आहे. मला खरंच तुझी खूप आठवण येणार आहे बेटा." असं म्हणून ती रडत असते. ही मुक्ता आणि सागर यांनी शेवटी प्लॅनिंग करून तुला माझ्यापासून दूर केलंच. मुक्ताने मुद्दाम मला सगळ्यामध्ये अडकवलं आणि मला या सगळ्यामधून तिने लांब केलं. कितीही प्रयत्न करू देत, परंतु हा आदित्य म्हणजे माझं हत्यार होता, हत्यार. तो या सगळ्यांच्या विरोधात मी वापरायचे होते. माझा हुकमाचा एक्का म्हणून आदी माझ्याजवळ होता कायम. परंतु सागर आणि मुक्ता, तुमच्यामुळे आता हा पण आदी माझ्यापासून हिरावला जातोय. त्यालाही तुम्ही माझ्यापासून कायमचं दूर नेताय. माझ्या सईला केलंच, आता माझ्या आदीला पण माझ्यापासून दूर करताय. असं म्हणून आता सावनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि ती सुड्याच्या भावनेनं पेटून उठलेली असते आणि मनातच म्हणते की काही झालं तरीही सागर, मुक्ता, मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला काय वाटलं ही सावनी अशी शांत बसेल? नाही. काय ना, ही सावनी ही कायम फणा काढते आणि तो फणा कायम काढत नाही, तर त्या फण्याने ती समोरच्याला डसते सुद्धा आणि अशी डसणार आहे ही सावनी यावेळेला तुम्हाला, की तुम्हाला समोर पाणीही मागता येणार नाही. कोणाकडे पाणीही मागता येणार नाही आणि समोर तुम्हाला पाणी कुठेही नसणार. पाणी असणार आणि पाणी असणार ते फक्त तुमच्या डोळ्यात, तुमच्या अश्रूमध्ये. बाकी तुम्हाला कोणीही पाणी देणार नाही, अशी अवस्था करणार आहे. मुक्ता आणि सागर, तुम्ही दोघं मला पायाशी आणलत, परंतु मुक्ता, मीही तुला पायाशी आणणार, असं ती ठरवते. तरी ते मुक्ता ही किचनमध्ये भाज्या चिरत असते आणि तिच्या डोक्यामध्ये जे काही प्रकार आदल्या दिवशी घडला आहे सागर आणि मुक्ताचा, म्हणजेच त्यांचा जो काही शॉवरखाली रोमान्स रंगलेला असतो, तो रोमान्स आता इथे मुक्ताला आठवतो आणि ते आठवून मुक्ताला इथे खूप लाजायला होत असतं आणि ती खूपच हसत असते. नंतर मुक्ताने सगळ्या भाज्या चिरलेल्या असतात. जवळ-जवळ फ्लॉवर, शिमला, कोबी, कांदा, टोमॅटो, पालक सगळ्या भाज्या तिने अगदी अशा चिरून ठेवलेल्या असतात आणि तिचं कशातही लक्ष नसतं. तिचा फक्त हात चालू असते आणि डोकं आणि मन मात्र सागरच्याच प्रेमात भरकटून गेलेलं असतं. आता मुक्ता राहिलेला फ्लॉवर पुन्हा चिरायला घेत असते. जवळ-जवळ 1 ते 1.5 किलोचा फ्लॉवर आता मुक्ता चिरत असते. तर इथे आता हे बघून इंद्रा म्हणते की "काय गं मुक्ता, काय झालं? तू अगं अशी भाजी कणाला चिरते?" आता ती भाजी चिरत असताना मुक्ताचं तिच्याकडे इंद्राच्या बोलण्याकडेही लक्ष नसतं. मुक्ता म्हणजेच तिच्या भावविश्वात अगदी हरवून गेलेली असते. सागरच्या प्रेमामध्ये तिला काहीच सुचत नसतं. ती फक्त आता समोर म्हणजे सागरचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येतो. तेवढ्यातच स्वाती इंद्राचा आवाज ऐकून येते आणि म्हणते की "मम्मे, काय गं झालं? कशाला ओरडतेस तू?" तेव्हा मग ती म्हणते की "अगं इंद्रा, कोली कशाला ओरडते दिसतं, पण का? अगं हे बघ, कशाला? काय चाललंय हिचं? काहीच कळत नाही मला." असं म्हणून आता इथे मुक्ता ही भाज्या चिरत असताना स्वाती पण तिकडे येते, परंतु तरीही मुक्ताचं लक्ष नसतं. स्वाती म्हणते की "अगं मुक्ता, ए मुक्ता, कुठे आहे लक्ष तुझं?" परंतु तरीही मुक्ता त्या दोघींकडेही बघत नसते. आता मात्र हद्द झालेली असते. स्वाती, इंद्रा एकमेकींकडे बघतात आणि टाळ्या वाजवतात. जोरात मुक्ताजवळ त्या दोघी टाळ्या वाजवतात आणि तेव्हा मुक्ता मात्र त्या स्वप्नातून जागी होते
आणि हसायला लागतात. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काय झालं मम्मी, काय झालं स्वातीताई, तुम्ही टाळी वाजवली? तेव्हा मग स्वाती म्हणते की अगं हे चाललंय काय तुझं? अगं इतक्या भाज्या कशासाठी चिरत आहेस तू? तेव्हा मग आता इंद्रा देखील म्हणते की हो, अगं मुक्ता तुला काही वेड लागलं की काय? अगं इतक्या भाज्या या कशासाठी चिरतेस तू? अगं सकाळची भाजी तर झाली, मग आता इतक्या भाज्या कशासाठी? अगं हा फ्लॉवर, हा टोमॅटो, हा कांदा, हा कोबी आणि आता ही पालक, अगं या सगळ्या भाज्या कशासाठी चिरल्यास तू? तेव्हा मग आता इथे मुक्ताला स्वाती म्हणत असते की बहुतेक ना तुझं लक्ष नाही आहे म्हणून हे सगळं करतेस तू. तेव्हा आता स्वाती म्हणते की अगं खरं तर ही भाज्या चिरते, परंतु हिच्या डोक्यात मात्र भाईचा विचार चालू आहे वाटतं. म्हणूनच हिच्या ह्या सगळ्या भाज्या चिरणं चालू आहे. हिचं डोकं ना ठिकाणावर नाही म्हणून आता दोघी तिच्याकडे बघून हसायला लागतात. आणि इंद्रा म्हणते की काय मुक्ता, अगं काय चाललंय काय? त्याच वेळेला आता तिथे मुक्ता म्हणत असते की काय नाही मम्मी. आणि समोरून आता सागर येतो आणि सागर सगळं काही बघत असतो. त्याच वेळेला आता इथे सागर आल्याबरोबर इंद्रा म्हणते की खरंच मुक्ता आणि सागर ना तुमच्या दोघांचं ना बघायलाच नको. तुम्ही दोघांनी ना एकमेकांची डोकी अगदी फिरवून ठेवलीत तुमची. असं म्हटल्यावर स्वाती हसते आणि म्हणते की मम्मी अगं काय तू पण? त्यावेळेला सागर म्हणतो की अहो मुक्ता काय करताय काय? अहो इतक्या भाज्या कशासाठी चिरताय तुम्ही? मग आता सागरला सगळं माहिती असूनही मुद्दाम तो तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे आता मुक्ताला राग आलेला असतो. मुक्ता ही त्याच्याकडे अगदी धक्क्यानेच बघते आणि म्हणते की सागर, अहो ही भाजी काही मी अशीच चिरत नाही आहे, या भाज्या मला करायच्यात. त्यावेळेला आता मुक्ता ही मुद्दामच सागरकडे रागाने बघते की तुम्हाला माहीत असूनही तुम्ही काय हे सगळं विचारताय, असा तिचा जणू काही चेहरा झालेला असतो. इंदिरा म्हणते की सागऱ्या, हे तर मला वाटतं ना तुमच्याच दोघांचं काहीतरी गौडबंगाल असावं. स्वाती म्हणते की हो बरोबर आहे, असंच झालं असणार मम्मी. अगं यांचं दोघांचं काहीतरी झालंय आणि ते मुक्ता मात्र भरकटली गेली आहे आणि त्या दोघांच्या प्रेमामध्ये बिचाऱ्या या भाज्या मात्र चिरल्या गेल्या आणि या भाज्यांना मात्र चिरलं गेलं असं म्हणून आता इथे स्वाती हसायला लागते. आणि मग मुक्ताला ती म्हणते की अगं होय बघ ना कशा भाज्या चिरल्या तिने, अगं परस्पर विरोधी भाज्या आहेत अगदी, कशाचीच तालमेल नाही. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की नाही स्वातीताई, अहो मी या भाज्या अशाच नाही चिरणार आहे, मी भाज्या करायच्यात म्हणून चिरल्यात. तेव्हा मग इंद्रा म्हणते की मग कधी करणार आहेस या भाज्या? अगं सकाळचं जेवण अजून झालं नाही आपलं, दुपारचं जेवण, आणि त्यात तू रात्रीच्या भाज्या चिरून ठेवल्या. मग मुक्ता म्हणते की हो हो मम्मी, ॲक्च्युली या भाजीला उशीर लागतो ना, मी या सगळ्या भाज्यांचा उंदियो बनवणार आहे. तेव्हा मग लगेच इंद्रा म्हणते की उंदियो? अगं काय उंदियो? अगं बाय, एकविराईचा उदो उदो करतात, अगं या भाज्यांचा उदो उदो नाही करत. तेव्हा मग आता सगळेजण हसायला लागतात आणि मग स्वाती म्हणते की अगं मम्मी, ते उदो उदो नसतं, ते उंदियो असतं, उंदियो. असं म्हणून आता सगळेजण हसत असतात. त्याच वेळेला इथे आता सागर हा मुक्ताला खुणवत असतो आणि तिच्याकडे बघत असतो. आणि आता जे काही सगळेजण मुक्ताची टेर खेचत असतात आणि तिला जे काही बोलत असतात, त्यामुळे आता मुक्ता मात्र पूर्णपणे लाजते. आणि लाजल्यामुळे इथे आता ती फ्लॉवर स्वतःच्या चेहऱ्यासमोर घेते आणि स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते. कारण तिला इंद्रा आणि स्वातीने बोलून बोलून खूप छळलेलं असतं आणि सागरही हसत बघत असतो. तर आता हा सगळा प्रकार झाल्यानंतर सावंत वकिलांचा सागरला फोन येतो की सर, आता सगळ्या काही लिगल डॉक्युमेंट्स आपले पार पडतील, जेमतेम 4 वाजेपर्यंत मी तुमच्या ऑफिसमध्ये येतो. त्यानंतर मग आपण ते आदित्यच्या कस्टडीबद्दल सावनी आणि तिच्या वकिलाला बोलावून घेऊया आणि त्यानंतर त्यांच्याशी फायनल काय ते डिस्कशन करून आपण आपल्या आदित्यची कस्टडी घेऊ शकतो. सागर म्हणतो की असंच झालं पाहिजे, तुम्ही पण लवकर या, असं म्हणून सागर आता फोन ठेवतो. नंतर आता मुक्ता, इंद्रा, स्वाती सगळे येतात आणि विचारतात की अरे सागऱ्या काय झालं? तर आता इथे स्वाती ही म्हणते की अरे भाई काय झालं, वकील काय म्हणाले? तेव्हा सागर म्हणतो की हो, वकील साहेबांचाच फोन होता की आपल्या आदित्यची कस्टडी संध्याकाळपर्यंत आपल्याला मिळेल, सगळे डॉक्युमेंट्स कंप्लीट झाले की. तेव्हा मग सगळेजण खुश होतात आणि फायनली इंद्रा, बाकीचे सगळे एकविरा आईचा उदो उदो असं म्हणून आता हात जोडतात. आणि मग सागर देखील आता हात जोडतो आणि म्हणतो की हो हो एकविरा आईचा उदो उदो. आणि त्याच वेळेला इथे आता इंद्रा पण खुश झालेली असते. स्वाती म्हणते की चला चला आता आपण आज आपल्या कामाला लागलं पाहिजे, आधी येणार आहे. मग आता हे ऐकून इंद्रा म्हणत असते की हो, माझा नातू माझ्या घरी परत येणार आहे, खरंच मला खूप मोठा आनंद होणार आहे आणि फायनली आपला आदी पूर्ण घरी येणार आणि आपलं कुटुंब पूर्ण होणार. तेव्हा मग मुक्ता आणि सागर एकमेकांकडे बघून खुश होत असतात. त्यानंतर आता इथे इंद्रा म्हणत असते की थांब थांब,
आपल्याला आज मोठा जल्लोष केला पाहिजे. आणि ती जी मच्छीवाली म्हणजे सुगंधाला फोन लावते आणि म्हणते की सुगंधा, अगं एक काम आहे माझं, ते कर. आज ना तुझ्या पाटीमध्ये ज्या मस्त मस्त चिंबोऱ्या असतील ना, त्या सगळ्या काल्या पाटीच्या चिंबोऱ्या बाजूला काढून ठेव. मी माझ्या नातवासाठी घेणार आहे तो. अगं माझा नातू घरी येणार आहे, चांगल्या चांगल्या चिंबोऱ्या बाजूला काढून ठेव, मी येते. असं म्हणून आता ती फोन ठेवते. आणि मग नंतर इंद्राचा तो आनंद पाहून सागर आणि मुक्ताला देखील खूप बरं वाटत असतं. आणि त्यानंतर मग पुढे ती म्हणते की मग जल्लोष तर झालाच पाहिजे. इंद्रा आता मुक्ताला म्हणते की बरं मुक्ता, तू गाजर खिसून ठेवशील का? तेव्हा मुक्ता म्हणते की हो चालेल मम्मी, आपण सगळं करूया. तेव्हा मग इंद्रा म्हणते की आज माझ्या नातवाच्या म्हणजेच माझ्या आधीच्या आवडीचं जे जे काय काय आहे ते सगळं काही करूया. सगळं काही जेवण बनवायचं आहे, तू त्याच्यासाठी आवडता गाजराचा हलवा बनव, सगळं काही मस्त बनवायचं आहे. आपण आपला आधी आला ना की सगळं जेवण बघून अगदी खुश झाला पाहिजे आणि त्याला आनंद झाला पाहिजे. आपला आधी आपल्या घरी परत होतो याच्यासारखा मोठा सोन्याचा आणि आनंदाचा दिवस नाही. एक विराई आपल्याला पावली ग मुक्ता पावली, पुन्हा एकदा आपल्या घरात आनंदाचं वातावरण येणार असं म्हणून इंद्रा खूपच खुश होत असते. आणि मग म्हणते की चला कामाला लागूया. आणि मग एकविराईचा आशीर्वाद घेण्यासाठी, तिचे आभार मानण्यासाठी स्वाती तिकडे जाते आणि तिच्याबरोबर इंद्रा पण जाते. त्याच वेळेला इथे आता मुक्ता ही सागरला मिठी मारते. आपण फायनली जिंकलो असं फिलिंग त्यांच्या मनात आलेलं असतं. आणि दोघेही एकमेकांकडे पुन्हा बघतात आणि पुन्हा एकमेकांना मिठी मारतात आणि खुश होत असतात. मुक्ता आता खूपच जास्त आनंदामध्ये असते. सागर म्हणतो की मुक्ता, हे जे सगळं काही होते केवळ तुमच्यामुळे, आणि तो खुश होत असतो. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता मुक्ता म्हणत असते की सागर, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सावने कुठले पेपर्स देईल, काय देईल, सगळे पेपर अगदी लक्षपूर्वक वाचा आणि मगच त्याच्यावर सही करा. सगळं अगदी व्यवस्थित बघा हा, त्या सावनेवर माझा अजिबात विश्वास नाही, असं आता मुक्ताही सागरला म्हणत असते. त्याच वेळेला सागर म्हणतो की मिसेस कोळी, काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित बघतो. त्याच वेळेला इथे आता सावनी ही ऑफिसमध्ये आलेली असते. सागर अगदी तिला चिल्लरमध्ये भाव देत म्हणत असतो की चल तुझी बडबड बंद कर आणि पेपरवर सह्या कर. त्याच वेळेला इथे आता कल्याणकर वकिलाला सावनी काहीतरी खुणावते आणि त्याला दुसरा काहीतरी पेपर द्यायला सांगते आणि त्या पेपर्समध्ये म्हणजे सागरच्या पेपरच्या सेटमध्ये ती ठेवायला सांगते. आणि त्यानंतर मग आता त्याच्यामध्ये जो पेपर्स असतात तो कल्याणकर वकील ठेवतो. आणि सावनीच्या सह्या झाल्यानंतर आता जेव्हा सागरची सह्या करण्याची वेळ येते त्याच वेळेला जो एक्स्ट्राचा जो ॲडिशनल पेपर जो वकील आणि सावनीने मिळून तयार केलेला असतो तो ती त्या सेटमध्ये पटकन ॲडजस्ट करते. तेव्हा सावंत वकील किंवा सागरचं अजिबात त्याकडे लक्ष नसतं. नंतर सागर जेव्हा सही करायला घेतो त्याच वेळेला आता सागरचं लक्ष त्या क्लॉजकडे जातं, ज्यामध्ये तिने नमूद केलेलं असतं की आदित्यच्या कस्टडीची रिप्लेसमेंट म्हणून सही ही सावनीकडे जाईल. आणि याकडे त्याचं लक्ष गेल्यानंतर इथे आता सावनी घाबरते की सागरचं यामध्ये लक्ष गेलेलं आहे का. आणि सागर आता रागाने तिच्याकडे बघत असतो. तर नेमकं पुढे काय घडणार, सावनीचा हा जो काही प्लॅन आहे तो सागर उधळून लावणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.